लातूर जिल्ह्यातील बस स्थानक परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। बस स्थानकातील गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने चोरणाऱ्या टोळीतील एका महिला आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। पूनम जीतू कांबळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून ती उदगीर येथील रहिवासी आहे। तिच्याकडून सुमारे 78,000 रुपयांच्या किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत। चौकशी दरम्यान आरोपीने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे हिच्यासह औसा, शिरूर ताजबंद आणि अहमदपूर बसस्थानक परिसरात गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून अशा प्रकारच्या चोरीच्या घटना केल्याची कबुली दिली आहे। या प्रकरणातील दुसरी आरोपी सध्या फरार असून पोलिसांकडून तिचा शोध सुरू आहे। पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। बस स्थानक परिसरात प्रवास करताना नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्यावी, तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांनी केले आहे।